नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या चॅनलवरती। तर सर्वांना माहीत असेल आपण प्रत्येक विभागाअंतर्गत किंवा प्रत्येक वेगवेगळ्या जिल्ह्याअंतर्गत ज्या काही पदभरती आहेत इन फ्युचर होणाऱ्या असो किंवा आत्ता चालू करंटमध्ये असो त्या सर्वांची अपडेट वगैरे तुम्हाला मी देत असतो। तर तशाच टाईपचा हा व्हिडिओ आहे। ही जाहिरात नाही आहे, परंतु इन फ्युचरमध्ये तुमच्या या जिल्ह्यामध्ये जाहिरात येण्याची दाट शक्यता होणार आहे। तर पदे कोणकोणती भरण्यात येणार आहेत सर्व माहिती आज आपण डिटेल पाहणार आहोत। नवीन असाल अवश्य सबस्क्राईब करून घ्या। आणि मित्रांनो, SSC MTS असो किंवा दुसरं कोणतंही पद असो, म्हणजे ज्या विभागामध्ये तुम्ही अप्लाय केलं असेल तर सर्वांच्या नोट्स आपल्याकडे उपलब्ध आहेत। फक्त 100 रुपये फीस आहे आणि परिपूर्ण तयारी होईल असे नोट्स आहेत। तर त्यामुळे अवश्य कॉन्टॅक्ट करून विचारपूस करा। नोट्स असतील तर मी तुम्हाला शेअर करेन आणि अतिशय कमी वेळेमध्ये तुमची जास्त तयारी त्या ठिकाणी होऊन जाईल। पहा, नॉर्मली सांगायचं झालं तर हा एक GR आहे जो की आकृतीबद्धास मान्यता मिळण्याबाबत किंवा या ठिकाणी नवीन पदे निर्माण झालेली आहेत आणि त्या पदांच्या खर्चासाठी मान्यता मिळाली तर तुम्हाला ती पदे येत्या काळामध्ये जाहिराती अंतर्गत टाकून येतील किंवा तुम्हाला मिळून जातील। तर नेमकं काय आहे, ऑलरेडी अगोदर ज्या नगर परिषद आहेत त्यांच्या जाहिराती यायच्या आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा या आकृतीबद्ध जर मान्यता मिळाली तर ही सुद्धा पदे त्याच्यामध्ये इन्क्लूड होतील। तर नॉर्मली सांगायचं झालं तर हा नागपूर जिल्ह्याअंतर्गत ज्या वेगवेगळ्या 4 नगर परिषदा आहेत किंवा नगरपंचायत आहेत याच्यामध्ये काय आहे पाहून घ्या। जिल्हा नागपूर याच्यामध्ये 1, 2 आणि तरोडी वगैरे, म्हणजे या क्षेत्रामध्ये तुमचं जर निवासस्थान असेल तर तुम्हाला या ठिकाणी जवळपास 155 पदे या ठिकाणी निर्माण होत आहेत। अजून मान्यता मिळालेली नाही आहे, बट मान्यता मिळेल, कारण का हे त्यांच्यावर लोड पडत आहे। त्यामुळे ही पदे निर्माण करण्याचं किंवा आकृतीबद्ध मान्य करण्यासाठी त्यांनी प्रस्ताववर शासनाकडे पाठविलेला आहे किंवा GR वगैरे मान्यता म्हणजे देण्यासाठी वगैरे खर्च वगैरे असं आहे। तर येत्या फ्युचरमध्ये तुम्हाला अशा टाईपचं या ठिकाणी भरती पाहायला मिळणार आहे। तर सविस्तर जे विद्यार्थी या क्षेत्रात आहेत त्यांनी सविस्तर हा GR पाहून घ्या। नॉर्मली सांगायचं झालं पदे वगैरे जर पाहिलं तर लिपिक टंकलेखकची पदे आहेत, त्याच्यामध्ये पदसंख्या 1 नगर परिषद सदस्य आणि 4 नगर परिषद, म्हणजे हे त्यांनी दिलेलं आहे, व्यवस्थित पाहून घ्या। गाळणी चालक आहे, प्रयोगशाळा सहाय्यक, तारतंत्री, वायरमॅन वगैरे आहे, शिपाई मुकादम म्हणजे गट क आणि ड चीच पदे आहेत। त्यासोबत पुढे त्यांनी सुधारित आकृतीबद्ध किंवा नवीन पदसंख्या त्यांनी दिलेलं आहे, ही सुद्धा आहेत, सविस्तर पाहून घ्या। आणि असे आपण व्हिडिओ अपलोड करत असतो जेणेकरून तुम्हाला याचा फायदा व्हावा किंवा एक कल्पना यावी परिपूर्ण की बाबा आपल्या या क्षेत्रामध्ये ही पदे रिक्त आहेत, येत्या काळामध्ये कधी भरतील हे तुम्ही RTIद्वारे विचारपूससुद्धा करू शकता की बाबा या ठिकाणी किती पदे आहेत। कारण का तुम्हाला जेवढं अधिकार RTIद्वारे आहे त्याचा तुम्ही परिपूर्ण वापर करा आणि हे तुम्हाला पुढं जाऊन स्वतः तुम्ही जेवढं पुढाकार घ्याल तेवढं तुमच्यासाठी शासन नवनवीन संधी निर्माण करून देत असतं। त्यामुळे व्यवस्थित करा। काही प्रॉब्लेम आला सर अवश्य आम्हाला कॉन्टॅक्ट करा, आम्ही तुमचं म्हणजे त्या विभागाशी रिलेटेड असो किंवा तुम्हाला माहिती मिळत नसेल तरीसुद्धा आम्हाला सांगा, आम्ही सुद्धा अर्ज करू किंवा ती माहिती आपल्याकडून जशी काढून घेता येईल तसं आम्ही प्रयत्न करत असतो। तर भेटूया तशाच नवीन व्हिडिओसोबत। व्हिडिओ नक्की शेअर करा आणि काही डाऊट असतील अवश्य कमेंट करा। पाहत राहा आपला आवडतं YouTube चॅनल। धन्यवाद।